बुलढाणा जिल्हा आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने दणाणून गेला आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हक्क मागण्यासाठी उभारला आहे ऐतिहासिक लढा। रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात बुलढाण्यात झालं केळी शेतकऱ्यांचं जंगी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले शेतकरी, शेकडो शेतकरी बॅनर आणि घोषणांनी सज्ज होऊन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले। संपूर्ण परिसरात एकच घोष, केळीला योग्य भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांचा हक्क आम्ही घेऊनच राहू। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले निवेदन। ज्यात शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले, आमचं उत्पादन वाढलं आहे पण दर मात्र घसरत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या आणि वास्तव। बुऱ्हाणपूर आणि रावेल येथे केळीला मिळतो दर 2600 प्रति क्विंटल, तर आपल्या अंजनगाव बोर्डावर तोच दर फक्त 500 रुपये ते 700। ही तफावत फक्त अन्यायकारक नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणारी आहे। रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितलं, अंजनगाव बोर्डाने बुऱ्हाणपूरसारखा दर द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील। शेतकऱ्यांचं म्हणणे एकच, खत, औषध, मजुरी सर्व काही महाग झाले। आम्ही घड उचलतो, खर्च सहन करतो, पण नफा मात्र व्यापाऱ्यांच्या हाती जातो। रविकांत तुपकरांचे बुऱ्हाणपूर बोर्डाचा दर 2600 आणि अंजनगावचा फक्त 500 हा फरक केवळ दरात नाही तर सरकारच्या धोरणात आहे। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेऊनच दर ठरवला पाहिजे। वजन कमी दाखवून केळी शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवा, तुपकरांनी प्रशासनाला दिला। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू। शेतकऱ्यांना सहनशीलतेची परीक्षा नका घेऊ। भविष्यातील दिशा आणि शेगावसाठी मागणी। तुपकरांनी शेगाव, अंजनगाव, मोताळा परिसरातील वाढत्या केळी उत्पादनाकडे लक्ष वेधले। त्यांनी स्पष्ट मागणी केली, शेगाव येथे स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव स्थैर्य मिळेल आणि स्थानिक व्यापार वाढेल। विदर्भातील शेतकरी सक्षम व्हावा यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांचा लढा आता थांबणार नाही। बुलढाण्यातून निघालेला आवाज आता महाराष्ट्रभर घुमत आहे। योग्य भावासाठी, हक्कासाठी आणि न्यायासाठी शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला आहे। केळीला भाव नाही तर सरकारला जबाब। बुलढाणा पेटला, केळी शेतकऱ्यांचा जंगी मेळावा। रविकांत तुपकरांचा गजामुख इशारा। अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द। या स्पीडला गेला। करत नाही केळीचं, अंदाजी केळीचं घेतात, अंदाजीच घेतात, म्हणजे त्यात त्यांना नाही म्हटलं तरी। खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। ॲडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेला आहे। यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं। सांगताना 400-500चा भाव, पण प्रत्यक्ष 350-400 रुपयाचाच भाव मिळतो। यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम करतायत। बुऱ्हाणपूरचा बोर्ड असेल किंवा रावेलचा बोर्ड असेल, या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो। 1200 ते 2200 रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र, अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादकांना देतात। पुन्हा सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला। अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा, अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील। शेतकरी